नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. युगांतर मधील अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य या पुस्तकातल्या काही युगांतर मध्ये प्रसिद्ध झालेल्या कथा आपण बघत आहोत. तर त्याच मालिकेत आज आपण सोन्याचा मणी ही कथा बघणार आहोत. ही कथा अण्णाभाऊंनी युगांतर मध्ये 2 जून 1957 रोजी प्रकाशित केली होती. आता मरण तरी चांगलं यावं एवढी एकच इच्छा बनाच्या सरत्या आयुष्यात उरली होती. पण तिच्याही आयुष्यात काही निराळच घडलं. कसं? माणूस आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत सुखासाठी धडपड करीत असतो आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होत नाही तेव्हा तो आता कमीत कमी मरण तरी सुखाचं येऊ दे अशी इच्छा करीत मृत्यूची वाट पाहत बसतो. बना महारीण ही अशीच चांगल्या मरणाची वाट पाहत होती. तिला मृत्यूची चाहूल लागली होती. आपले मरण कुठेतरी जवळ आले आहे असा तिचा अंदाज होता. परंतु ते मरण कसले आहे याची तिला निश्चित कल्पना नव्हती. म्हणून ती मनातल्या मनात म्हणत होती, देवा मला मरण तरी चांगलं दे. बाणाचा भरपूर उंच देह आता वाकला होता. शुभ्र झालेले केस चमकत होते. मानेत कंप भरून शिरून सारखे झोके घेत होते. तिचा चेहरा सुरकू त्यांनी झाकाळून गेला होता. जन्मभर केलेल्या कष्टाच्या जणूच्या खुणात होते. तिथे डोळे पाणी आटून भुरभुरीत झाले होते. थोडक्यात म्हणजे तिचे शरीर तिला तापदायी झाले होते. परंतु तिच्या हृदयात एकच आशा धगधगत होती आणि ती म्हणजे आता शेवटी मरण तरी चांगलं यावं. तिचे सर्व विचार एक मृत्यूभोवती गिरक्या घेत होते. आपले होते कसे, झाले कसे आणि आता पुढे कसे होणार याच विचाराच्या अडकित्यात तिचा आत्मा सापडला होता. आपण जन्मभर दुःख भोगले. आता मरते वेळी आणि मरणानंतर तरी एक भयंकर अग्नी ती जन्मभर जळाली होती. एखाद्या कसपटाप्रमाणे जीवनात भैसूर लाटांनी तिला दूर सातारा जिल्ह्यातील एका महारवाड्यातून मुंबईच्या शहरी महारवाड्यापर्यंत फलपाटीत आणला होता. तिचा जीर्णदेह आता स्थिर झाला होता. कॉस्मोपॉलिटन सत्ताधिकाऱ्यांनी या मुंबईची निरनिराळ्या वर्गात आणि जातीत विभागणी करून दिली असल्यामुळे अस्पृश्यांची वस्ती वेगळीच होती. मलबार हिलवर श्रीमंतांनी निर्भय नादावे आणि परळात कष्ट करणाऱ्या चाळी मुंबईच्या गावदारीला होत्या. साऱ्या मुंबईच्या स्वच्छतेसाठी जीवाचं रान करणाऱ्यांची ती वस्ती घाणीत फतकल घालून बसली होती. सर्वत्र माशा घोंगावत होत्या. बन्याच्या झटक्यानं चाळीचे पत्रे थरकरत होते. कोंबड्या मातीत आंघोळ करीत होत्या आणि कुत्रे त्यांच्याकडे रागानं पाहत बसले होते. बनाबाई एका कुडाला टेकून बसली होती. तिने आपल्या डुलत्या हनवटीला आपल्या गुडघ्याचा आधार दिला होता आणि गंभीर चेहरा करून समोरच्या भुईवर नजरा पसरून बघत होती. आयुष्यात येऊन गेलेले सर्व प्रसंग ती ओढून आणून ती निहाळीत होती. आपलं होतं कसं आणि झालं कसं या विचारानं तिच्या हृदयातील जुन्या जखमा ठणकत होत्या. ती समोरच्या भुईवर नजर स्थिर करून आईनात पाहिल्याप्रमाणे पाहत होती. तिच्या नेत्रात सागर स्थिरावला होता आणि त्यात ती आपल्या गत जीवनाचे प्रतिबिंब पाहत होती. बनाने 2 मुलगे आणि 1 मुलगी अशा 3 अपत्यांना जन्म दिला. पुढे लवकरच काळाने तिच्या कपाळाचे कुंकू पुसले. परंतु ती डगमगली नाही. तिने त्याही वेळी धीर दिला. त्या 3 लेकराकडे पाहत तिने दुःख गिळून टाकले आणि अन्नाचा कण न कण चिमणीप्रमाणे आणून त्या 3 पोरांना माणसं बनवली. 2 मुलांची लग्न झाली. त्यांच्या कपाळी बाशिंग बांधून मनाचा आत्मा शांत झाला. 2 सुना घरात आल्या. पुन्हा घर आनंदानं भरलं. मुलीचे बरं झालं, ती सासरी गेली. मग बनाबाईने सुस्कारा टाकला. 2 करत्या मुलांनी संसार करून दाखवला. बनाबाईचा संसार गावाच्या डोळ्यात भरला. लोक म्हणू लागले, नशीबवान बना. परंतु सूर्य उगवून पुन्हा मावळावा तशीच गत झाली आणि बनाच्या संसाराला मावळती लागली.
बनाबाई एका कुडाला टेकून बसली होती. तिने आपल्या डुलत्या हनवटीला आपल्या गुडघ्याचा आधार करून दिला होता आणि गंभीर चेहरा करून समोरच्या भुईवर नजर पसरून पाहत होती. आयुष्यातून गेलेले प्रसंग ती ओढून आणून निहाळीत होती. आपलं होतं कसं आणि झालं कसं या विचारानं तिच्या हृदयातील जुन्या जखमा ठणकत होत्या. ते समोरच्या भुईवर नजर स्थिर करून आईन्यात पाहिल्याप्रमाणे पाहत होते. तिच्या नेत्रात सागर स्थिरावला होता आणि त्यात ती आपल्या गतजीवनाचे प्रतिबिंब पाहत होती. बनाने 2 मुलगे आणि 1 मुलगी अशा 3 अपत्यांना जन्म दिला. पुढे लवकरच काळाने तिच्या कपाळाचे कुंकू पुसले, परंतु ती डगमगली नाही. तिने त्याही वेळी धीर धरला. त्या 3 लेकरांना पाहत तिने ते दुःख गिळून टाकले आणि अन्नाचा कण कण चिमणीप्रमाणे आणून त्या 3 पोरांना माणसं बनवली. 2 मुलांची लग्न झाली. त्यांच्या कपाळी बाशिंग बांधून बनाचा आत्मा शांत झाला. 2 सुना घरात आल्या. पुन्हा घर आनंदाने भरले. मुलीचे बरे झाले. ती सासरी गेली. मग बनाबाईने सुस्कारा टाकला. 2 करत्या मुलांनी संसार करून दाखवला. बनाबाईचा संसार गावाच्या डोळ्यात भरला. लोक म्हणू लागले, नशीबवान बना. परंतु सूर्य उगवून पुन्हा मावळतीकडे जावा तशी गत झाली आणि बनाच्या संसाराला मावळती लागली. एका साथीच्या रोगात बनाची 2 मुलं दगावली आणि तिच्या संसाराची वेल मध्येच करपली. सुना माहेरी गेल्या आणि बनाबाई दुःखाच्या डोहात बुडाली. एकटी बना भूतासारखी त्या घरात वावरू लागली. धडपडीची सवय झाल्यामुळे उगीच धडपडू लागली. दलदलीत रुतल्यासारखी रुतून बसली आणि मग तिचा एकटा जीव आडणीच्या अडकीतच सापडला. आज काय पाटलाचे टपाल, उद्या काय मामलेदाराचे बिगार पोचव, इकडे शेठच्या आईची मेली त्याची खबर सांगायचं आहे, तर गुरुवाने आटोपले शनी उड्याला न्या, मध्येच गावचा भंडारा आला, लाकडं फोडा. बनाबाई हैराण झाली, दमली. एकदा चावडीत बसणं झालं म्हणून ती चावडीत बसली होती. देवा रामोशी जवळ आला बसला होता. तो म्हणाला, बना अजय तू का राबतीस? जीव राहीना म्हणून बना डोळे पुसत म्हणली. आणि हा पोट आहे ना? तिचा गळा दाटला. जीभ कोरडी पडली. डोळ्यात आसवांनी गर्दी केली. रामोशाला कळ आली. त्यानं बोलणं बंद केलं. इतक्यात कृष्णा चव्हाणाचा जोड्याचा आवाज कळीत आला आणि म्हणाला, बना माझ्या म्हाताऱ्यानं आटोपलं तेव्हा काळगावच्या पाहुण्याला खबर दे. म्हणा शनिवारी तेरवी आहे. आपण 8 दिवस माझ्याकडे बसणं आहे, त्याचा काय करू? केवलीना चेहरा करून बनावून आली. म्हणजे माझ्या म्हाताऱ्याने चूक केली होय? शिवान मुंडी तिरपी करून मला, त्यानं तुझं बसणं संपल्यावरच मरायचं होतं असं म्हणायचं काय? नाही व तसं नाही, बना हात जोडून म्हणाली. 9 मैल जायचं 2 दिवस लागतील. इकडं रोज अंमलदारी त्यात, ते मला नका सांगू. शिवान म्हणाला, माझा पाहुणा तेरवीला आलाच पाहिजे असं म्हणून चव्हाण चालू लागला आणि खोद येऊन भिडला. बना परवा एकादशी भंडारा आला, लाकडा फुटले पाहिजेत. बाई माणूस मी, एकट्या पायाची. बना म्हणाली, कसं करू? बाप आपला म्हण, काय कायदा आपला आहे बाबू. बाप आपला म्हण, कायदा आपला आहे का बना? खोतानं न्याय मागून पाय काढला आणि पाटील आला. बना म्हणाली, चव्हाणाची खबर सांगायची आहे. उद्या मामलेदार येणार आहे. पाटील खेकसला. माझा डोसका उठू नका, ग बस. बनाला रडू आलं. तिची उड पेटले. तिनं स्वतःच तोंडावर हाणून घेतलं. ते हुंकी देत म्हणाले, नका नका, मला टाकून बोल नका. मी ह्या पांढरीत फुलं हाकले ते. मग आता गौरी हाकून ग. पाटील गुरकला.
चव्हाणाचा बा मेला, पण उद्या माझा बा हात येऊन खबर टाकील, त्याचं काय? बना त्या दिवसापासून दबकली. तिच्या हातापायातील शक्तीच पांगुळली. तिची कंबर बसली. जखमीवर अपमानाचा डागण्या बसून तिच्या काळजाची राख झाली. पण पावसाने तिचं घर जमीनदोस्त करून तिचा निवारा नाहीसा केला आणि बनाला त्या गावाची किळस आली. तिला प्रत्येक माणूस परवा भासू लागला. एके दिवशी त्या बडक्या घराची भिंत माती कपाळाला लावून बनाने ते गाव सोडलं. तिनं पाठ फिरवली. तिची ती दारुण माघार सुरू झाली. ती माघार घेत घेत आज आपल्या मुलीच्या सासरी मुंबईत येऊन शेवटच्या क्षणाची आपल्या मृत्यूची वाट पाहत बसली होती. आता फक्त मरण चांगलं यावं एवढीच एक आशा तिच्या हृदयात उरली होती. बनानं डोळे पुसले आणि पदराचा शेवट चाचपून पाहिला. त्या गाठीत तिने एक सोन्याचा मणी बांधून ठेवला होता. मेल्यानंतर मृताच्या तोंडात सोनं घालतात, तेव्हा आपण मेल्यानंतर आपल्या तोंडात सोनं कोण घालणार? म्हणून बनानं तो मणी आज 10 वर्ष जपून ठेवला होता. तो सोन्याचा एक मणी तिच्या जीवनाचा ठेवा होता. ती तिची अंतिम इच्छा होती. तिने ती गाठ पूर्ण नीट काळजीपूर्वक ठेवली होती आणि डोळे पुसले. आणि बाबासाहेबांच्या महाप्रयाणाची भयंकर खबर त्या वस्तीवर विजेप्रमाणे कोसळली. एकाच क्षणात त्या वस्तीत हाहाकार झाला. सहस्त्र कंठातून हंबरडा बाहेर पडला. दलितांचा नेता, उद्धारकर्ता त्यांना सोडून गेला होता. त्या महादुःखाची काळी छाया प्रत्येक घरात पसरली होती. प्रत्येकाचे कंठ गहिवरत होते, नेत्र आसू ढाळीत होते. पुन्हा एकदा आपला संसार उद्ध्वस्त झाला असं बनाला वाटलं. तिने ऊर बडून घेतला. बना रडत होती. लहान मुलं रडत होती. तरुण रडत होते. सर्व काही रडत होते. कारण नाशिकच्या रामाचा रथ अडवा अशी गर्जना आता घुमणार नव्हती. अस्पृश्य म्हणून जन्मला असतो तरी अस्पृश्य म्हणून मरणार नाही अशी घोर प्रतिज्ञा करणारा आवेश दिसणार नव्हता. आणि भर उन्हात महाडतळ्यावर सत्याग्रह करण्यासाठी आघाडीवर पडणारी धीर गंभीर पावलं पुन्हा उमटणार नव्हती. अस्पृश्यता नष्ट व्हायची असेल तर ती अस्पृश्यांच्या प्रयत्नांनीच होईल अशी शिकवण देऊन कोटी हृदयात आशेची नवी ज्योत पेटवणारा महान दीपच विझला होता. मुंग्यांना साखर घालणारे आणि माणसांना पाण्या वाचून मारणारे लोक दांभिक आहेत, त्यांचा संग करू नका असं जीवानी वदली त्या वाचवाणीने समाजवादी संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्व दलितांनी समितीशी ऐक्य करावे असा अंतिम संदेश दिला होता. अस्पृश्यांनी तो दुःखाचा सागर घोटून घेतला आणि महाराष्ट्र मिळवून आपल्या उद्धारकर्त्याची मनीषा सफल करण्यासाठी त्यांनी चंग बांधला होता. बना एका जागी बसून पाहत होती, ऐकत होती. आता तिला एक नवीनच ओढ लागली होती. बाबासाहेबांच्या निर्वाणानं ती स्वतःचे मरण विसरली. आता येत्या निवडणुकीत जय कोणाचा हे पाहण्यासाठी ती आतुर झाली. आपल्या मरणानं थोडं थांबावं असं तिला वाटू लागलं. सर्व दलित सर्वस्वपणाला लावून कार्यक्षम झाले होते. लहान पोरांनी रस्ते उठवून उभे केले होते. चाळी डोक्यावर घेतल्या होत्या. ती गरज होती ती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. तो रविवार होता. सर्व कामगार रजेवर होते. त्यामुळे त्या चाळींना एक प्रकारचा तजेला आला होता. उत्साह खेळत होता. मुलं पूर्ण फिरत होती. एक म्हातारा सैल झालेल्या खाटीच्या झोळीत पडून त्या मुलांकडे पाहत होता. त्याला राग आला होता. बनाबाई त्या पोराची दंगल ऐकून हसत होती. इतक्या 2 इसम मिळून उभे राहिले. त्यांना न्याहाळून पाहत ती म्हणाली, कोण? निवडणूक फंडासाठी आलोय. घरात कोण नाही? बना दिलगीर झाली. ठीक, पुन्हा येऊ. नगा नगा, बना म्हणाली. तिने ती गाठ सोडली आणि तो सोन्याचा मणी पुढे करीत म्हणाली, हे घ्या. काय आहे यात? तो सोन्याचा मणी आहे. बनाचा चेहरा एकदम उधळला. आपण हा सोन्याचा मणी देत नसून सोन्याचा डोंगर देत आहोत असं तिला वाटलं. लगेच तिच्या त्या डोळ्यात असा एक आवेश भरला की आपण प्रचलित सत्तेच्या खाली लावण्यासाठी एक महाभयंकर सुरुंगच देत आहोत. मुंबई ही श्रद्धाळू माणसांची आहे. धन्यवाद.